आम्ही यशस्वी झालो. या निमित्तानं खऱ्या अर्थानं बऱ्याच नाराजी झाल्या. काही आमच्याकडे उमेदवार होते, काही तुमच्याकडे उमेदवार होते. बऱ्याच लोकांनी त्यामध्ये माघारी घेतली. बरेच लोक अत्यंत नाराज होऊन काही दुसऱ्या पार्टीत गेले, काही आमच्याजवळ आले, काही घरी बसले. पण निवडणूक झाल्यानंतर मला तुम्हाला आनंदानं सांगावं वाटतं की जेवढे आपल्यापासून दूर गेले होते ते सगळे आपल्या व्यासपीठावर किंवा समोर दिसतात. म्हणून परभणीतून ही सुरू झालेली चळवळ निश्चित राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा एक बदलाचा विचार घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तेवढंच खरं. आज सर्व समाजातील लोक, आज तर तुम्ही चेहरे बघितले 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक बघितले तर सर्व धर्माचे लोक त्यामध्ये आहेत. म्हणून असं कुठेही नाही की फक्त अल्पसंख्याक लोकच निवडून आले किंवा विशिष्ट समाजाचे लोक निवडून आले. म्हणून सर्व समाजाचं नेतृत्व कोण करत असत तर आमचे शिवसेना आणि काँग्रेस पार्टी करते, हे सुद्धा विसरून चालणार. ही महानगरपालिका एक आदर्श महानगरपालिका, एक वेगळं मॉडेल आपल्याला जगासमोर निर्माण करायचंय आणि त्यासाठी तुमचं सहकार्य खूप जरुरी आहे. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून असं शुभेच्छा देतो. तुमचा येतोची त्याचा सत्कार तर होणारच आहे, पण भविष्यामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारच्या अडचण निर्माण होणार नाही. कारण विधिमंडळात मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय. केंद्रामध्ये आमचे खासदार साहेब आहेत, म्हणून केंद्राचा निधी असेल, राज्याचा निधी असेल, यांच्या बापाकडनं आम्ही मंजूर करून आणू, याची काळजी तुम्ही करू नका. हे काही जरी म्हणत असतील तुमचे पालकमंत्री किंवा कोण की आम्ही सत्तेत आहे तुम्हाला निधी देणार नाही, पण मी सुद्धा 3 आमदार झालेला आहे, मला माहिती निधी कसा आणला जातो. पण या गोष्टी आम्हाला यांनी सांगू नयेत. शेवटी हे काय कोणाचे घरचे पैसे नाही, ते जनतेचे पैसे. आणि जेवढे जनतेचा दुसरा अधिकार आहे तसा परभणीकरांचा सुद्धा तेवढाच अधिकार असल्यामुळं आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागू आणि हक्काचे पैसे त्यांच्याकडनं वळून आणू, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि परभणीकरांसमोर नतमस्तक होतो की एवढ्या मोठ्या धनदांडग्यांच्या लढाईमध्ये पैशाचा महापूर आलेला असताना सत्ताधाऱ्यांकडून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिलात, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो. यासाठी असं म्हणता येईल की याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिसवड व्हावा. कारण महापालिकेच्या ह्या रणसंग्रामाचा शेवट महाविकास आघाडीच्या विजयानं झाला आहे, याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या. त्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आमची बऱ्याच ठिकाणी पडझड होत असताना परभणीनं हा गड राखला, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला दुसरा कोणता असू शकत नाही. आणि त्याचं श्रेय कोणाला असं तर या परभणीच्या सर्व मतदारांना आहे. त्यामुळे मतदारांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी माझ्या वतीनं साष्टांग दंडवत करतो. आमच्यात भांडण लावून तुम्ही स्वतःची पोळी भाजण्याचं काम केलं अख्ख्या राज्यभर आणि सत्तेचा दुरुपयोग, पैशाची मस्ती, या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता. परभणीमध्ये पालकमंत्री ह्या गल्लीत त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत, पोलिसाच्या गाड्या मागे ट्याव करीत सुरूच. एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातला नगरसेवक तुम्ही निवडून आणून जगले नाहीत. म्हणून मी म्हणलं नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या. एका मताला 15-15 हजार रुपयापर्यंतचे पैसे वाटप यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे, पैसे वाटण आणि मतदान घ्या. आणि एवढं करून नाही जमलं तर अलीकडे हाताची धरा, निवडून आलेल्याला पाडा आणि हारलेल्याला निवडा. पुढच्या टप्प्याला अशी लढाई आली की आता ही एका मताच्या फरकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय. अशा वेळी आमच्या सन्माननीय पालकमंत्री ताईंनी 10-12 काल त्या आरोला करून इनव्हॅलिड केलेल्या मतातले 2 मत बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा निकाल त्यांना फिरवायचा होता. पण आमच्या उमेदवारांनी, त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला. मी त्या ठिकाणी पोहोचलो. माझ्या पाठोपाठ आमदार